मध्ये तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, त्या ठिकाणी आक्षेप आहे की तुम्ही कामं त्या ठिकाणी 2 ठिकाणी फॉर्म भरला आणि कामं न करणारे 2 ठिकाणी उमेदवार म्हणून असा आक्षेप केलेला आहे. काय वाटते? प्रभाग क्रमांक 16 मध्ये आज जे काम झालेलं आहे ते काम पूर्ण शहरातील कोणत्याही प्रभागात असं काम झालं नाही, असं आपण हा प्रभाग क्रमांक 16 हा भाग डेव्हलप केलेला आहे. त्यामुळे लोकांच्या आग्रहास्तव, लोकांच्या विनंतीला मान देऊन मी प्रभाग क्रमांक 12 मधून उभा टाकलेलो आहे. क्रमांक 16 मध्ये आपण बघत असाल की भीमनगर, क्रांतीनगर, इंदिरा गांधी नगर, ताडेश्वर नगर, रोशनगर, साकला प्लॉट हा भाग येतो. हा गेल्या 15-1 वर्षापूर्वी भाग आपण पाहत असाल आणि आता पाहत असाल तर मी सांगण्याची गरज नाही. सांगायचं झालं तर भीमनगर येथे पूर्ण अंडरग्राऊंड पाईपलाईन, घरोघरी नळे, त्यानंतर सर्व झोपडपट्टी भाग जो आहे हा हटवून प्रत्येक ठिकाणी छताची घरे 400 ते 500 घरकुल मी आतापर्यंत दिलेले आहेत. तसेच भीमनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्रातील पहिला आसनस्थ बाबासाहेबांचा पुतळा बसवलेला आहे. भीमनगर या ठिकाणी मी गार्डन डेव्हलप केलेलं आहे. तथागत उद्यान नावाचं गार्डन आहे. तसेच आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर मी हायमास लाईट लावलेले आहेत. मंदिर असो, मस्जिद असो, विहार असो, अशा अनेक ठिकाणी मी हायमास LED लाईट लावलेल्या आहेत, जे की सोलारवर चालतात, त्यांना लाईटची सुद्धा गरज पडत नाही. तसेच आपण बघत असाल की भीमनगर येथे जी खदान आहे त्या खदानीच्या या मोकळ्या जागेत, जी की निरुपयोगी जागा होती, अशा जागेमध्ये मी 2.5 करोड रुपयाचं सभागृह बांधलेलं आहे आणि हे सभागृह सर्व जाती धर्माच्या नागरिकांना वापरण्यास कामा येत आहे. तसेच गेल्या 4 वर्षापासून इलेक्शन नव्हतं, आपल्या महानगरपालिकेवर प्रशासक होता आणि या काळातसुद्धा मी वेगवेगळ्या योजना माझ्या प्रभागातच नाही, प्रभाग क्रमांक 16 मध्येच नाही तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये, तसेच पूर्ण शहरामधील नागरिकांना मी योजनेचा इथे लाभ देत आहे. या योजनामध्ये अनेक बांधकाम पेटी वाटप केलेलं आहे, अनेक बांधकाम कामगारांना ट्रेनिंग इथे उपलब्ध आहे, विविध योजना मी देत आलेलो आहे. तसेच अपंगासाठी पूर्ण जिल्ह्यातील अपंगांना मी अपंगाचं साहित्य वाटप केलेलं आहे, ज्यामध्ये चार्जिंग रिक्षा आहेत, व्हीलचेअर्स आहेत, कुबड्या आहेत, कमरेचे बेल्ट आहेत, मानेचे बेल्ट आहेत, काटे आहेत, अशा वेगवेगळ्या योजना मी इथं राबवत आहे आणि ह्याही सर्व निःशुल्क योजना मी इथं राबवत आहे. म्हणून आज जर बघत असाल की प्रभाग क्रमांक 16 हा पूर्ण शहरामध्ये एक आदर्श प्रभाग म्हणून बघितला जात आहे. अनेक प्रभागामध्ये चांगल्या भागामध्ये रोड, रस्ते, नाल्या नाहीत. आज जर आम्ही बघितलं तर भीमनगर, क्रांतीनगर, इंदिरा गांधी नगर येथे पक्के सिमेंट रस्ते आहेत, पेवर ब्लॉकचे रस्ते आहेत, नाल्या आहेत. कोणतीही इथं अशी गोष्ट नाही की जे एका प्रभागात असायला पाहिजे. सर्व गोष्टी, सर्व संपन्न आम्ही हा एरिया केलेला आहे. स्लम भाग, झोपडपट्टी हा जो आमच्यावर एक शिक्का होता, त्या मागील 10 वर्षा काळात मी पूर्ण शिक्का पुसून टाकलेला आहे आणि या भागाला एक आदर्श कॉलनी, आदर्श नगर मी तयार केलेले आहे. वार्ड क्रमांक 12 मध्ये तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तिथलचे काय कामं करणार? वार्ड क्रमांक 12 मध्ये जर आपण बघितलं तर वर्मानगर, विकासनगर झोपडपट्टी, त्यानंतर आदिजिया नगर, जमजम कॉलनी, अलिबाग नगर, बरकतपुरा, मंत्रीनगर, पंचशील नगर, वर्मानगर, शांतिनिकेतन कॉलनी हा मोठा भाग येतो आणि मी पूर्ण वार्ड क्रमांक 12 बघितलेला आहे. असा भाग आहे की जिथं आणखी नगरसेवकसुद्धा पोहोचले नाहीत. आज जर तुम्ही जमजम कॉलनीमध्ये गेलात किंवा बरकतपुरामध्ये गेलात तर आपण एखाद्या दुर्गम भागात आलोत अशी परिस्थिती होते. तिथे रस्ते नाहीत, नाल्या नाही, पाण्याची व्यवस्था नाही, ड्रेनेजचा विषयच नाही. सर्व अस्तव्यस्त व्यवस्था झालेली आहे. पूर्ण प्रभागातील नागरिक सध्याचे जे नगरसेवक आहेत यांना वैतागून गेलेले आहेत. आज जर आपण बरकतपुरामध्ये गेलोत, आज जर आपण मंत्रीनगरमध्ये गेलोत तर पावसाळ्यात तिथे माणूस पाय ठेवू शकत नाही. आज जर आपण कृषी कॉलनीमध्ये गेलोत, लोकांना आपल्या पाहुण्याच्या इथं वाहनं उभे करून आपल्या घरामध्ये जावं लागतं. एवढी बिकट परिस्थिती प्रभाग क्रमांक 12 मध्ये आहे आणि ही बिकट परिस्थिती बदलण्याकरिता, प्रभाग क्रमांक 12चा चेहरा मोहरा बदलण्याकरिता मी लोकांच्या आग्रहास्तव प्रभाग क्रमांक 12 मध्ये उभा आहे. कुणासोबत आव्हान असेल तुमचं, कुण्या पक्षासोबत? आमचं आव्हान तर जे काही प्रस्थापित पक्ष आहेत, BJP आहे, राष्ट्रवादी आहे, अजितदादा गट,
शिवसेना शिंदे गट आहे, या सर्व प्रस्थापित पक्षांसोबत आमची लढत होणार आहे.